तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो, की ईव्हीएम जवळ फक्त 3-4 प्रश्न ऐका, नीट ऐकून घ्या, की यांची ड्युटी काय होती, ईव्हीएम जवळची ड्युटी का काढली, यांना आराम का दिला, रेस्ट का दिला, आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय, आणि यांच्या अकाउंटवर 10 लाख का जमा झाली, बस सगळे उत्तर मिळतील. 10 लाख रुपये का जमा कशी करा. मला परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला, पहिला प्रश्न. निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले आणि मला आराम दिला. दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले, धनंजय मुंडे आणि त्या काळेंच्या कंपनीच्या अकाउंट मधून, संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन. तिसरा, की त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळाला का सोडलं, मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशननं. नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. बुडत्याचे पाय खोलात असं म्हटलं जातं. धनंजय मुंडेंची नेमकी तीच गत आता झालेली आहे. PSI रणजित कासले यांनी जे नवीन खुलासे केलेले आहेत त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भर पडलेलीच आहे. पण महाराष्ट्राच्या संदर्भाने, निवडणुकीच्या संदर्भाने महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत. आता यामध्ये त्यांनी जो आरोप केलेला आहे की 4 सिनियर अधिकारी त्यांना भेटले, बंदिस्त खोलीमध्ये भेटले आणि वाल्मिक कराडचा त्याला अटक करण्यापूर्वी एन्काउंटर करण्याची ऑफर त्यांनी दिली. कासले स्वतः असं म्हणतात की ते 4 अधिकारी मला भेटायला आलेले होते, त्याचे स्टेशन डायरीमध्ये नोंद आहे, एवढा जर भाग सोडला तर बाकी कोणताही पुरावा नाही, कारण ती चर्चा जी आहे ती बंदिस्त खोलीमध्ये झाली. त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही. मात्र जो दुसरा मुद्दा आहे, ज्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत, त्याविषयी मात्र आपण महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीनं अत्यंत गांभीर्यानं त्याकडे पाहावं अशी स्थिती आहे. म्हणजे मित्रांनो, एखादी गोष्ट जर सडलेली असेल तर आपल्याला वास येतो की ती गोष्ट सडलेली आहे. कदाचित आपल्याला माहीत नसेल, त्याचा पुरावाही आपल्याकडे काही नसेल, पण तो जो वास आहे ना, तो आपल्याला सांगतो की कुछ तो गडबड है, दाल में कुछ तो काला है. तर अगदी तशीच स्थिती धनंजय मुंडे यांच्या परळीमधील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने हे जे PSI कासले आहेत त्यांनी समोर आणलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, 2 मुद्दे सांगितलेले आहेत. याची उत्तरं मिळायला हवी, कारण या जे 2 गोष्टी आहेत त्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये काहीतरी सडलंय, काहीतरी गडबड आहे. EVMच्या संदर्भाने ती निश्चितपणे काही गडबड आहे का खात्रीने सांगता येत नाही, पण काहीतरी गडबड आहे हे मात्र आपल्याला याच्यामधून दिसून येतं. ते काय म्हणतात, त्यांनी 2 मुद्दे मांडलेले आहेत. एक म्हणजे ज्या दिवशी निवडणूक होती त्या दिवशी त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही दूर राहा. आता दूर राहणं जे आहे ते 2 गोष्टीसाठी असू शकतं. एक म्हणजे बोगस मतदान करता यावं, त्याच्यामध्ये PSI कासले यांनी काय अडथळा आणू नये यासाठी असू शकतं. आणि दुसरं, जे कासले स्वतः असं म्हणतात की EVM मध्ये काहीतरी यांना छेडछाड करायची होती त्यासाठीचा असावं. आणि त्याच दिवशी बरोबर ते जे संत बाळोबा म्हणून जे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, जी वाल्मिक कराडशी संबंधित आहे, जी धनंजय मुंडेंशी संबंधित आहे, तिथून तब्बल 10 लाख रुपये हे कासले यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले जातात. त्यांनी माध्यमांना अकाउंटवर 10 लाख रुपये कसे जमा झालेले आहेत हे देखील त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की हे 10 लाख रुपये बरोबर त्याच दिवशी त्यांना का ट्रान्सफर करण्यात आले, हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ते असं म्हणताय की त्यांना किडनॅप केलं गेलं आणि जे बार्शी करमाळा रोड आहे तिथं त्यांना सोडण्यात आलं. आता हा दुसरा कळीचा मुद्दा आहे की जर ते ड्युटीवरती उपस्थित नसतील तर मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा किंवा त्या संदर्भाने पोलिसांचे जे नियम आहेत, पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तनाच्या संदर्भातले जे नियम आहेत, त्याचा अत्यंत गंभीर असा जो भंग आहे, जे व्हायोलेशन आहे ते त्यांनी केलेलं आहे. मग मुद्दा असा आहे की इलेक्शन कमिशननं त्यांच्यावर कारवाई का नाही केली. म्हणजे त्यांना तेव्हाच तात्काळ निलंबित करायला हवं होतं की आपली जी ड्युटी आहे, आपलं जे कर्तव्य आहे ते बजावण्यामध्ये ते कमी पडले, त्यांनी त्याच्यामध्ये कसूर केला. परंतु तसं घडलेलं नाही. किंवा जी पोलीस यंत्रणा आहे, जे SP असतील, त्यांनी देखील हा आपला जो अधिकारी आहे तो त्या ठिकाणी इलेक्शनच्या दिवशी उपस्थित नव्हता याच्या संदर्भात काहीही कारवाई केल्याचं आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की त्यांना ते पैसे दिले जाणं आणि ते त्या ठिकाणी उपस्थित नसणं, याच्यातून प्रश्न उपस्थित होतोय की परळीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालं का, किंवा या पुढे जाऊन EVMच्या संदर्भाने काही छेडखानी झाली का. म्हणजे हा जो निवडणूक निकाल आहे धनंजय मुंडेंचा, तो त्याच्यामुळे संशयास्पद झालेला आहे. EVM मध्ये काही छेडछाड करून अशा पद्धतीने ते विजयी झालेत का, असा प्रश्न या निमित्ताने कासले यांनीही उपस्थित केलाय आणि तो महाराष्ट्रासमोर देखील उपस्थित झालेला आहे. आणि याच्यामध्ये आता ज्या काही गोष्टी घडत आहेत, इथे देवेंद्र फडणवीस हे
गृहमंत्री आहेत ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्या खात्यातील व्यक्ती जर अशा पद्धतीने आरोप करत असेल तर आता देवेंद्र फडणवीस याच्यावर नेमकी काय कारवाई करतायत, याची नेमकी काय चौकशी करतायत हे महाराष्ट्र पाहत. जर व्यवस्थेने कासले यांनाच वेडं ठरवून, यांना चुकीचं ठरवून त्यांनी उपस्थित केलेले जे प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं तर समजून घ्या जो सडलेला, काहीतरी सडलेला आपल्याला वास येतोय तर तो खरोखरच ही व्यवस्था सडलेली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भाने ज्या काही गोष्टी आहेत त्या खरोखरच सडलेल्या आहेत, याचाच निष्कर्ष आपल्याला काढावा लागेल. आता मुख्य मुद्दा असा आहे की आपण जनता जनार्दन म्हणून या गोष्टींकडे फक्त पाहत राहणार आहोत का प्रश्न विचारून सत्याच्या बाजूने आपण उभे राहणार आहोत. धन्यवाद.